मुलांनो आपण आज बघणार आहे प्रॉब्लेम सेट 1. आता हा प्रॉब्लेम सेट 1 म्हणजे काय आहे तर लिनियर इक्वेशनचा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्या सगळ्यात शेवटी जो एक्सरसाइज आहे त्याला म्हणतात प्रॉब्लेम सेट. एल्स दे आर ऑल प्रॅक्टिस सेट. तर हे काय आहेत प्रॉब्लेम सेट. पेज नंबर 27 तिथला पहिला जो आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ह्याच्या खाली 5 प्रश्न आहेत. विल सी 4 अँड देन 5th one. To draw a graph of 4x plus 5y is equal to 19, find y when x is equal to 1. आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढताना आपण काय करतो? ग्राफ काढताना वी मेक अ टेबल. ग्राफ काढताना आपण काय करतो? असं टेबल बनवतो आपण, बरोबर ना? आणि आपण काय करतो? वी टेक 4 पॉईंट्स. आपण काय करतो? मिनिमम 4 पॉईंट्स घेतो. तर हा x1 असताना y किती असणार आहे? सो इफ x इज इक्वल टू 1, y किती असणार आहे? तर ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू घालू. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू 1 x ची व्हॅल्यू प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 1 जा 1, 4 ह्या साईडला घेतलं तर आय विल गेट 5y इज इक्वल टू 19 मायनस 4 अँड दॅट इज इक्वल टू 15. आणि y इज इक्वल टू हा 5 जर ह्या साईडला घेतला 15 divided by 5, you will get the answer 3. So y will be 3. So 3 आन्सर आहे त्या बुकमध्ये दिलेला आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट. याला ऑप्शन्स आहेत ABCD. तर बी ऑप्शन 3 बुकमध्ये आहे. सो दॅट यू कॅन चूज. पुढचे 3 काढता येतील तुम्हाला. ट्राय करा आणि 3 काढा. तुमचं तुम्ही करा. हे आपल्या एक्सरसाइजमध्ये इन्क्लूड नाही आहे पण तुम्ही एक एक्स्ट्रा एक्सरसाइज म्हणून तुम्ही करू शकता. एक्सची व्हॅल्यू -1 घ्या, उत्तर काढा. एक्सची व्हॅल्यू 2 घ्या, उत्तर काढा. एक्सची व्हॅल्यू -2 घ्या, उत्तर काढा. सो दॅट वे यू कॅन डू इट. लेट अस डू सेकंड एक्झाम्पल. लेट अस डू सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा dx 49 dy -63 आणि d इज इक्वल टू 7 आणि फाइंड x. हे काय आहेत? dx dy आणि d काय आहेत? दीज आर द डिटर्मिनंट्स. दीज आर द डिटर्मिनंट्स. Simultaneous equation we can solve by determinant method also, right? One is by elimination method and another is by graphical method and the third one is by Cramer's rule, ज्याला आपण काय म्हणतो डिटर्मिनंट. आणि आपल्याला डिटर्मिनंट dx dy आणि d हे माहिती आहेत तरी देखील मी तुम्हाला रिवाइज करतो. हे रिवाइज करतो तुम्हाला मी, समजून घ्या. आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. इक्वल चिन्हाच्या राईट साईडला काय पाहिजे? c1 कॉन्स्टंट पाहिजे. इट शुड बी ऑन द राईट साइड. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. दिस इज अनदर इक्वेशन a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. Constant should be on the other side of the equal sign. Variable should be on left side and constant should be on the right side. A1, A2 x चे coefficients आहेत. B1, B2 y चे coefficients and C1, C2 are the constants. या केसमध्ये आपण शिकलोय D is equal to determinant of A1, B1, A2, B2. A1, B1, A2, B2. आणि आपल्याला जे उत्तर कसं काढायचं आपण शिकलोय आपण. दिस इज क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिला A1, B2 मायनस A2, B1. This is what we call as D. This is what we call as D. dx, you know dx. dx आपण शिकलोय. dx आणि दुसरं आहे dy. आता dx आणि dy साठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. काय सांगितले? ट्रिक. कोणती ट्रिक आहे? ट्रिक आहे CBAC. कोणती ट्रिक आहे? CBAC. x साठी CB घ्यायचा, y साठी AC घ्यायचा. कसं आहे ते बघू आपण. इथं आपण काय CB
सो C1 B1 C2 B2. ह्याचा आन्सर काय येईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 B2 मायनस C2 B1. तुम्ही B1 C2 देखील म्हणू शकता. यू कॅन से B1 C2 और B2 C1. C1 B2 मायनस C2 B1. Y डिटर्मिनंट Y चा डिटर्मिनंट काय म्हणतो? AC घ्यायचं आहे आपल्याला. तर AC घ्यायचं म्हणजे आपण काय करायचं तर A1 C1 A2 C2 and we know how to calculate cross multiplication A1 C2 minus A2 C1. सो हे झाले डिटर्मिनंट्स. हे आपण शिकलेलो आहोत. आता एक्स आणि वायचं उत्तर कसं काढायचं आहे तर त्यासाठी आपण काय शिकलो बघा. सो वी लर्न एक्स इज इक्वल टू dx divided by dx divided by d आणि y is equal to dy divided by d. बरोबर आहे. हे तुम्हाला थोडं रिमाइंड करतो मी तुम्हाला सो दॅट तुमची रिव्हिजन ऑटोमॅटिकली होऊन जाईल. आता dx अपॉन d तर dx दिलेला आहे. dx इज 49 आणि d दिलेला आहे 7. सो वी नो दिस व्हॅल्यू. So dx is 49 divided by 7. So the x value is 7. So x value किती आली? 7. So the answer is 7. That is option A. This is option A. या केसमध्ये ऑप्शन आहे B आणि या केसमध्ये ऑप्शन आहे A. Why you can find it out? Why विचारलेलं नाही आहे. But you can find it out. Y is equal to dy minus d. dy दिला आहे minus 63 divided by 7. So that is minus 9. So y is equal to minus 9. 7 9s are 63. So this is how you can solve this question. So dx and dy. Find the value. Third. We'll go to third. Find the value of determinant 5 minus 5 3 minus 7 minus 4 डिटर्मिनंट दिलेला आहे. आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू वी डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो लेट अस डू दॅट क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे लिहून घ्या. मी हे रब करतो इथे. So here this value, find the value. So value of this one will be equal to 5 into minus 4 minus मी थोडं जरासं I will write down on this side. This is equal to 5 into minus 4. 5 into minus 4. I use always a bracket so that minus signs are गोंधळ नको. Then minus 3 into minus 7. Or I can write down like this way also. 5 into minus 4 minus 3 into minus 7. 5 4s are 20 minus 20. Minus 7 3s are 21 minus 21. Minus minus plus. So minus 20 plus 21. So answer is 1. Answer is 1. And the answer is 1 and the option D is gives 1 value. So this is the third question. Then we'll go to the fourth one. दोन इक्वेशन्स आहेत. फाइंड D विचारलेलं आहे. राईट. सिंपल आहे क्वेश्चन पण समजून घ्या. हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आहे का? नाही आहे. कारण आपलं फंडामेंटल काय आहे? -4 जो कॉन्स्टंट आहे हा कुठं पाहिजे? इक्वल साईनच्या एका साईडला पाहिजे. व्हेरिएबल्स कुठं पाहिजेत? एका साईडला. चूक होता कामा नाही. सो हे इक्वेशन आपल्याला थोडंसं कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता या केसमध्ये मी लिहितो तर x + y = 3
आणि या ठिकाणी मी असं लिहीन, दिस इज अ 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. बरोबर, हे -4 या साईडला घेतलं. आता आपल्याला A1 B1 C1 लिहायचे आहेत. इथला A1 आहे इथं, सो दिस इज अ, हा इथं 1 आहे, सो दिस इज अ A1, हा इथं आहे हा B1 आणि हा आहे C1. इथं काय आहे, हा A2 आहे, B2 आहे, C2. आता D ची व्हॅल्यू काय आहे, A1 B1 A2 B2. सो यू कॅन पुट द व्हॅल्यू. सो डिटर्मिनंट काय येणार आहे, सो D इज इक्वल टू, वी नो दॅट D, सॉरी. So we know the value determinant D is equal to A1 B1 and A2 B2. काय value बघा, A1 is how much, 1. B1 is 1. चिन्ह plus or minus you have to make sure. A1 B1 झाला. A2 is 3 and B2 is -2. B2 is -2. Now cross multiplication, 1 into -2 minus 1 into 3. So this will come -2 -3, you will get answer -5. So -5 is the answer, and the answer is C. Answer is C, -5. So this is the fourth one, right? Ata, the last one जे आहे ते आपण समजून घेऊया. फिफ्थ वन. पहिला चूज द करेक्ट आन्सर मधला 5वा. वी आर गोइंग टू फिफ्थ वन थोडं अंडरस्टँड करायचं आहे आपल्याला. So what is the fifth one says? There are two equations, ax plus by plus c or is equal to c is equal to c. This is the first equation. And second equation काय दिलेलं आहे? mx plus ny is equal to c च्या ऐवजी त्यांनी दिलेलं आहे this is equal to d. Right? आणि काय दिले बघा, an is not equal to bm. am is not equal to bm. Then this equation, this simultaneous equation, ह्या इक्वेशन मध्ये काय व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय. तर एक्स आणि वायच्या किती व्हॅल्यू असणार आहेत, तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. त्याचे ऑप्शन दिले आहेत, आपण लिहून दाखवतो तुम्हाला मी. इम्पॉर्टंट आहे, इट्स इम्पॉर्टंट. सो ऑप्शन्स, तर ह्या इक्वेशनला ओनली वन कॉमन सोल्युशन. सो दिस इज द फर्स्ट. दुसरा ऑप्शन आहे, इट हॅज नो सोल्युशन. सी. तिसरा ऑप्शन आहे, इनफायनाइट सोल्युशन्स. and D, only 2 solutions. So we have to choose the correct option from this. हे थोडं जरासं समजायला जरासं अवघड आहे, but if you know this thing, then you can easily solve that. हे थोडं समजून घ्यायचं आहे आपल्याला. दोन इक्वेशन्स आहेत. तर पहिलं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c. म्हणजे यातला a1 किती झाला, हा झाला a1, हा झाला b1, हा झाला c1. दिस इज इक्वल टू c1. दुसरं इक्वेशन काय आहे,
mx plus ny is equal to d. राईट. सो या केसमध्ये m म्हणजे काय झाला, b1 सॉरी a1 a2 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 हे पहिलं इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन. सो m म्हणजे इट विल बिकम a2, दिस विल बिकम b2, दिस विल बिकम c2. आपण मगाशी आपण बघितलं d dx आणि dy याचं आपण काय काढलं होतं, तर d म्हणजे काय आहे, d म्हणजे डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2. This is equal to a1 b2 minus a2 b1. बरोबर आहे, आत्ताच बघितलं आपण. देन x काढण्यासाठी dx cb ac, cb ac म्हणजे काय येणार, c1 b1 c2 b2. ह्याचं उत्तर काय येणार, c1 b2 मायनस c2 b1. आणि y चं उत्तर काढण्यासाठी dy इज इक्वल टू cb ac, ac म्हणजे काय आला, a1 c1 a2 c2. This is equal to a1 cross multiplication a1 c2 minus a2 c1. So these are the three values of this determinant. आता x काढायचं आहे आपल्याला, तर आपण काय करतो, x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. आता या ठिकाणी आपण समजून घ्यायची गरज आहे, या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. जर dx ची व्हॅल्यू 0 असेल, इफ dx इज इक्वल टू 0, x काय येणार, इफ dx इज इक्वल टू 0, व्हॉट विल व्हॅल्यू ऑफ x, x विल बी 0. सो वी कॅन राईट ऑन हिअर, इफ dx is equal to 0, then that implies x is equal to 0. आता dx 0 केव्हा होणार, आता हे x is equal to 0 म्हणजे x चं उत्तर काय आलं, 0 आलं, x चं उत्तर 0 आलं, कारण dx काय झाला, 0 झाला. d कोणताही असू दे, dx 0 झाला तर उत्तर काय येणार, x is equal to 0. आता dx 0, आता dx ची व्हॅल्यू काय बघा, ही आहे. मग dx ची व्हॅल्यू जर 0 व्हायची असेल, dx 0 साठी काय होणार आहे बघा, dx 0 साठी c1 b2 मायनस c2 b1 शुड बी इक्वल टू 0. ही व्हॅल्यू जर 0 असेल तर x काय होणार, 0 होणार. म्हणजेच दिस इम्प्लाइज, हा जर आपण या साईडला घेतला तर c1 b2 इज इक्वल टू c2 b1. So this is the condition if x has to become 0. म्हणजे c1 b2, this is a c1, right? c1 into b2, ह्याचा b2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन जर इक्वल असेल तर आपण काय म्हणणार, x is equal to 0. x is equal to 0. x चं उत्तर काय ना, 0. Similarly dy, if dy is equal to 0, dy जर 0 असेल तर y काय असणार आहे, सो y विल बी इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू काय होणार, 0. मग dy 0 केव्हा असू शकतो, dy 0 असणार ज्यावेळी दिस व्हॅल्यू इज 0. So that is possible when a1 c2 minus a2 c1 is equal to 0. And that is only possible if I take on this side a1 c2 is equal to a2 7. So this is the condition for y to become 0. This is the condition for x to become 0. So this is the condition for x to be 0.
अँड दिस इज द कंडिशन फॉर y इज इक्वल टू 0. कारण dx जर 0 असेल तर उत्तर काय येणार? x इज इक्वल टू 0. dy जर 0 असेल तर उत्तर काय येणार? y. dx 0 केव्हा होणार? ज्यावेळी ही व्हॅल्यू 0 होईल त्यावेळी. dy 0 केव्हा होणार? ही व्हॅल्यू ज्यावेळी 0 होईल. ह्या दोन कंडिशन्स तुम्हाला कळाल्या. आता व्हॉट अबाउट द d? व्हॉट अबाउट द d? जर d काय असू शकतो? d कॅन बी 0 or d cannot be 0. So if d is equal to 0, समजा d is equal to 0 झाला तर डिनॉमिनेटरला काय झालं? 0 झालं. इफ डिनॉमिनेटर 0, x ची व्हॅल्यू किती येणार? इन्फानाइट. भरपूर व्हॅल्यू नाही. याचा अर्थ दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. दोन लाईन सेम लाईन्स आहेत. सी इफ इट दिस इज अ लाईन, दिस इज अ वन लाईन अँड देर इज अ another line, then all these lines they have all the points common. ह्यात सगळ्यांच्या मध्ये एकच लाईन आहे, त्याच्यामध्ये किती पॉइंट्स कॉमन आहेत? असंख्य पॉइंट्स कॉमन आहेत, असंख्य पॉइंट्स. सो इन दिस केस डी विल बिकम 0. म्हणजे एकच लाईन आहे, एकाच लाईनमध्ये लाईन आहे, तर त्याच्यामध्ये पॉइंट्स किती आहेत? असंख्य पॉइंट्स कॉमन आहेत, असंख्य पॉइंट्स कॉमन आहेत. सो इफ डी इज इक्वल टू 0, हे आपण शिकलेलो आहोत. इफ डी इज इक्वल टू 0, देन एक्स, इथं पण डी आहे डिनॉमिनेटरला, म्हणजे वाय ची व्हॅल्यू पण काय होणार? इन्फायनाइट होणार. देन एक्स अँड वाय विल हॅव infinite common points, common solutions. ह्याची कंडिशन काय आहे? इफ d has to become 0, what is the condition? The condition of this, so condition for this, d जर 0 असेल तर हे काय 0 व्हायला पाहिजे? a1 b2 minus a2 b1 must be equal to 0 and a1 b2 is equal to a2 b1. This is the condition for d is equal to 0. तरच इन्फायनाइट. otherwise ही जर इन्फायनाइट व्हॅल्यू नसेल तर you will get only one solution of x. You will get only one common solution. आता आपण प्रॉब्लेमकडे जाऊ. आता आपल्या केसमध्ये इन्फायनाइट सोल्युशन असासाठी काय कंडिशन पाहिजे? तर a1 b2 मस्ट बी इक्वल टू a2 b1, देन x and y विल हॅव इन्फायनाइट सोल्युशन्स. तर आपण या ठिकाणी a1 ची व्हॅल्यू काय बघा? a1 इज इक्वल टू a, त्यानंतर b2 किती आहे? n. a2 काय आहे? a2 is equal to m and b1 is equal to b, but this is given an is not equal to bm, it's a bm mono, so but is not equal to b1, given, it's a given. If this is not equal, याचा अर्थ d is not equal to 0. बरोबर आहे ना? हे म्हणजे हेच आहे ना, b2 म्हणजे n आहे, b1 म्हणजे m आहे, a2 म्हणजे b आहे, a1 म्हणजे a आहे. राईट? हे इक्वल आहेत का? इथे काय दिलंय? दे आर नॉट इक्वल. हे जर इक्वल नसतील तर d 0 असेल का? नाही आहे. इट मीन्स d is not equal to 0. Correct? d is not equal to 0. If d is not equal to 0, then these simultaneous equations have only one common solution. Only one common solution.
जर डी जर 0 नसेल तर यू विल गेट ओनली वन आन्सर ऑफ एक्स. इफ डी इज नॉट इक्वल टू 0 देन वाय यू विल गेट ओनली वन आन्सर. डीचं एक उत्तर मिळेल तुम्हाला, dxचं एक उत्तर मिळेल, dx डिवाइड बाय डी यू विल गेट वन आन्सर, dy अपॉन डी यू विल गेट वन आन्सर. मॅक्सिमम काय होऊ शकतं, dx 0 होऊ शकतो, त्या केसमध्ये काय होणार, x 0 होणार. मॅक्सिमम dy काय होऊ शकतो, 0 होऊ शकतो, y यू विल गेट 0. म्हणजे प्रत्येक वेळी यू विल गेट ओनली वन आन्सर फॉर x अँड y. अँड यू विल गेट इन्फायनाईट कॉमन सोल्युशन्स जेव्हा डिनॉमिनेटर 0 होणार तेव्हा. तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर जर 0 असेल तर उत्तर काय असतं, इन्फायनाईट. जर डी 0 असेल, पण डी 0 ची कंडिशन काय आहे, a1 b2 शुड बी इक्वल टू a2 b1, तरच हा डी 0 होणार. पण आपल्याला काय दिलंय, n इज नॉट इक्वल टू bm. आता n म्हणजे काय आहे या ठिकाणी, n म्हणजे b2 आहे आणि हा m म्हणजे b1 आहे. So it's not equal to 0. So D is not equal to 0. That means it has got only one solution. So this is the right answer. I hope you understand this. सोप्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे you go back आणि जर दोन लाईन जर पॅरलल असतील एकमेकाला, if there are two lines are parallel, then find the condition for parallel line. Condition for parallel lines. हे आपण शिकलोय, परत जाऊन बघा. कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स काढा. दोन लाईन्स पॅरलल असतील तर ह्याच्यामध्ये कॉमन सोल्युशन असणार आहे का, नाही आहे. देयर वोंट बी अ कॉमन सोल्युशन. कॉमन सोल्युशन केव्हा निघणार, जर एकमेकाला क्रॉस झालं तरच कॉमन सोल्युशन निघणार. जर लाईन्स पॅरलल असतील तर कॉमन सोल्युशन असेल का, देयर वोंट बी एनी कॉमन सोल्युशन. फाइंड द कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. कंडिशन फॉर इन्फायनाईट लाईन, समजा ही एक लाईन आहे, दुसरी अशी एक लाईन आहे, तर या लाईन एकमेकावर काय होणार, ओव्हरलॅप होणार. सो ऑल द पॉइंट्स विल बी कॉमन इन बोथ द लाईन्स अँड दॅट इज ओनली पॉसिबल इफ डी इज इक्वल टू 0. सो हे लिहून घ्या. हा पहिला आपण संपवला यातला प्रॉब्लेम सेट 1 मधला 1 सोडवला. 2 जो आहे, 2 इज द कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ दॅट यू कॅन सॉल्व युअर सेल्फ. तिसरा जो यातला प्रश्न आहे तो आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. सो यू कॅन सॉल्व इट बाय ग्राफिकली. तर ते तुम्ही सॉल्व करू शकता, कारण इथं मला ग्राफ दाखवणं अवघड आहे. तुम्ही 3 नंबरचा जो प्रश्न जो आहे तो ग्राफिकली सॉल्व करा, क्रॅमरनी सॉल्व केला आणि त्याचबरोबर इलिमिनेशननी सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला ते जे 5 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी उपयोगाला पडतील. 4 विल सॉल्व इन द नेक्स्ट सेशन, 4 and 5. ठीक आहे. सो टेक इट डाऊन.